हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ मी खूपच लेट टाकते आहे. हा खूप आधीचा व्हिडिओ आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. बेटर लेट दॅन नेव्हर. कधीपासून असाच राहिला होता हा व्हिडिओ, म्हटलं चला आज शेअर करूया तुमच्यासोबत. तर ॲक्च्युली मी मागे माझ्या बहिणीकडे राहायला गेलेली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर याला घरी यायचं होतं मला ॲक्च्युली त्या दिवशी, पण ह्या दोघींनी मला थांबवून घेतलं आणि त्यामुळे मग मी जरा अजून एक दिवस तिकडे वाढीव राहिली आणि दुसऱ्या दिवशी घरी आली. तर थांबलेच तर मग बहीण म्हणाली चल आपण फिरायला जाऊया, बोरिवलीला एक्झिबिशन लागलेलं आहे तिथे जाऊन येऊया. मग आम्ही रात्रीचं जरा लेटच बाहेर पडलो. म्हटलं बाहेरच जेऊया, एक्झिबिशनला जाऊया, बाहेरच काहीतरी खाऊया आणि मग घरी येऊ, म्हणजे तसंच एक दिवस राहिल्यासारखं जरा फिरणं होईल आपलं. तर आता आम्ही गोराईला आलेलो आहोत एक्झिबिशनसाठी. साक्षी आणि मी आहोत आणि सायली कॉलेज ना, सायली कॉलेज गोराई सायली कॉलेज. आमच्या मागच्या साईडला बोरली स्टेशन वेस्ट आहे आणि समोर आहे गोराई डेपो. गोराई डेपोच्या बाजूलाच आहे. हां, आणि इथे लागलेलं आहे कोकणी बाजारपेठ. दाखवते काय घेते. आवळा पावळा आवळा. ना काही लागलं तर आमचा नंबर आहे, तुम्ही कळवू शकता. बोरिवलीतच राहते आणि या नंबरला कॅटलॉग येतो आमच्या प्रोडक्टचं. ओके, व्हॉट्सअप. ओके. तर आता कोकणी बाजारपेठ म्हटल्यावर कोकणातले पदार्थ आपले असलेच पाहिजेत ना. तर आपले मालवणी मसाले आहेत, आपला मँगो पल्प आहे, परत काजू आहेत, खडखडे लाडू आहेत, खाजं आहे, असं बरेचसे प्रकार आहेत त्यांच्याकडे. तेच बघत होतो. कोकणातले हे सगळे पदार्थ आपल्याला नेहमीच खायला आवडतात. आगळ वगैरे तर हवाच असतो. हे काय कसलं? एक कैरी पण आहे, विदाउट शुगर जांभूळ आहे. अच्छा, विदाउट शुगर आहे. त्यानंतर हे हापूस आहे, हे आगळ आहे घरगुती. आगळ वगैरे आहे. तर गर्दी तुम्ही बघू शकता. एवढा मोठा हॉल आहे पण खचाखच भरलेला माणसांनी, कारण का आज संडे आहे ना, त्यामुळे सगळेच मला वाटतं बाहेर पडलेले. आणि हे कोकणी मेळावे बहुतेक जणांना आवडतात. आणि आता हा आहे इथे दागिन्यांचा स्टॉल, आमचा आवडता स्टॉल. तर इथे दागिने वगैरे बघत होता. बहीण एरवी पण अशी साक्षीसाठी काही ना काय घेत असते, तिचं चालू असतं. स्वतःसाठी कमी पण ती साक्षीसाठी काही ना काही घेत असते नेहमी आवडीने. आणि हे आहेत आपले मराठी अभिनेते अभिजित केळकर. तर त्यांनीसुद्धा इथे पिठांचा आणि मसाल्यांचा स्टॉल लावला होता. तर आम्हीसुद्धा त्यांच्याकडून उपवास भाजणी घेतली. आणि आता हा पुढे लगेच, म्हणजे लागून इतके स्टॉल होते आणि एवढी गर्दी होती की मला नीट शूटसुद्धा करायला मिळत नव्हतं ॲक्च्युली, कारण का खूप सारी गर्दी. आणि काय ना, दागिन्यांच्या स्टॉलवर तर बायका एकदा उभ्या राहिल्या का मग त्या काय हलत नाहीत, तिकडे तासनतास मग ते बघत बसतात. त्यामुळे मला खूप वेळानंतर मग एकेका स्टॉलकडे मला शूट करायला मिळत होतं. तर जास्त काही म्हणून शूट केलं नाही, थोडंसं शूट केलं आहे. पण कलेक्शन म्हणाल तर इथे एक्झिबिशन्समध्ये ना खूप छान असतं. आता हे बघा ना, देवीच्या मुखवट्याचं सारखं असं गळ्यातलं केलेलं आहे त्यांनी, नेकलेस आहे ॲक्च्युली हा. तर खूप सुंदर वाटत होता. म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी बघायला मिळते ना, कारण की इथे हँडमेड प्रोडक्ट्स जास्त मिळतात आपल्याला एक्झिबिशन्समध्ये. आणि जरा वेगळं असं हटके काहीतरी जे आपल्याला दुकानांमध्ये नाही बघायला मिळत ना, ते आपल्याला एक्झिबिशन्समध्ये बघायला मिळतं. त्यामुळे एक्झिबिशन्समध्ये आम्ही आवर्जून जात असतो आणि काही ना काही असं छान असं अँटिक वेगळंच असं कलेक्शन तिथे मिळतं, तर घेत असतो. आता हे मंगळसूत्रच बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे. तर मंगळसूत्रांचे पण खूप सारे प्रकार आहेत. पण काय ना, खोटं मला घातलं का ना मला रॅश होते. त्यामुळे मी अगदी बघून पारखून असंच घेते. स्टेनलेस स्टील वगैरे असेल तर ठीक आहे, अगदीच हलक्या क्वालिटीचं असेल ना तर मला बिलकुल सूट होत नाही. जरा चांगल्या क्वालिटीचं असेल ना तरच सूट होतं. आणि इथे देवी वगैरे पण बघा किती छान करून ठेवलेलं आहे, म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे करायला मस्त आहेत हे आयटम. लहान मुलांचे फ्रॉक खूप छान छान असे बघून घ्यावंसं वाटत होतं, पण कोणासाठी घेणार ना, कारण का घरात आता एवढं लहान तरी कोणीच नाही आहे.
त्यामुळे मग बघत होतो. विंडो शॉपिंग जास्त झालं आणि थोडंफार शॉपिंग. आम्ही काय आपलं टाईमपास करण्यासाठी म्हणून बाहेर पडलेलो, असं काय अगदीच हे नाही. आणि तेवढाच एकत्र असं जरा फिरून वगैरे टाईम एकत्र स्पेंड करता येतो. आणि घरात तरी किती ना, आणि रात्री तसंही गप्पा वगैरे आमच्या होतच असतात तिकडे गेलं का. आणि रात्री झाल्याच होत्या आमच्या गप्पा. आणि दुसरा दिवस पूर्ण फिरण्यात गेला होता आणि मी थांबले, त्यामुळे मग आता अजून फिरतो आहे आम्ही. कारण का दुसऱ्या दिवशी तर मी निघणारच होते घरी यायला. आता हे नेकलेसेस वगैरे पण खूप छान. माझं तर इकडे सगळीकडे खूप जास्त लक्ष असतं. परत साड्या, आता साड्या म्हटलं का बायका काय थांबत नाहीत. साड्या आपल्याला किती असल्या तरी कमीच. आणि तरी मी आता खूप मनाला आवर घालते, कारण का साड्या तेवढे नेसल्या जात नाहीत माझ्याकडून. पण छान छान साड्या होत्या बघा इथे ह्या स्टॉलवर. आणि परत प्राईज रेंजही मला खूप जास्त आवडली. खूप कमी प्राईजमध्ये अशा या 1500पर्यंतच्या 2000पर्यंतच्या वगैरे साड्या होत्या. अगदी 700-800पासून सुरू होत्या त्यांच्याकडे. तर छान होती. ही पैठणी पण बघा, अशी कॉटनमध्ये पैठणी आहे, पण सुंदर वाटत होती. अशा पेस्टल कलरमध्ये आपल्याला एरवी बघायला मिळत नाहीत, खूप नसतात. आपले टिपिकल कलर्स असतात महाराष्ट्रीयन पैठणीमध्ये, डार्क ब्राईट असे कलर असतात. तर आता हल्ली पेस्टल कलर्समध्ये पण यायला लागलेले आहेत. सुंदर आहे ना? त्याचा खरंच कपडा खूप छान आहे ना. 1500. छान आहे ना? कारण का ते कपडे असले ना असे घातल्या ना. ही पण 1500. नाही 1700. रनिंग कोण सीमा घेते. ही मला आवडलेली पण कलर ग्रीन आहे, चिक्कू आहे, असा चिकू आहे आणि हा ना. किती होणार ह्याचे बोलला? बंद कर. 1300 चांगले ना. चांगले दर दाखवा ना. बघ साक्षी, चांगली वाटते ना. तर ही साडी तर मला आवडली, खूपच आवडली होती. बॉर्डर वगैरे खूप छान होती, पण पदर तितका काय असा छान असा अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हता मला. म्हणजे मला तरी वाटला नाही तेवढा. मे बी असंच कॉम्बिनेशन करतात काही कॉटनच्या सिम्पल साड्यांचं, पण मला तितकंही नाही वाटलं, म्हणून मग ती साडी नाही घेतली. ती वरची पण बघू जरा, ती मोरपीशी. अच्छा ना. मस्त आहे ना फिरता कलर. जरा काहीतरी वेगळं वाटतंय. आता कलर पण छान असं होतं. बघा अजून दाखवतो तुम्हाला. छान वाटते ना ही. सुंदर आहे. बघू ना कलर. अच्छा ती गोल्डन नाही, त्याच्यापेक्षा ही चांगली वाटते. हीच चांगली वाटते ना. ही म्हणजे उठून दिसेल आहे ना. आणि ह्याला ती कशी 1200. मग कितीला देणार? देणार कितीला? किती 1000. ठीक आहे मग हीच द्या. ही द्या मग. ती आवडली. बघितले अजून काय असं हलकं फुलकं छान असेल तर दाखवा. पटोला हा बघू एखादी. ह्या पण आवडतात मला. पटोला हा कलर बघ किती छान आहे. पण छान आहे ना. ही पण छान आहे. जरा ह्या दोन्ही पिशवीतून काढा म्हणजे मला कळेल. आणि ह्याची रेंज काय आहे? 1500 ना. वाळवलेला कांदा
कसं आहे चांगलं आहे ना सांडगी. आणि तिथून घ्या हे जेवण करू इथे आता आमचा सोडा ब्रेक. आता माझं पण आणशील ना? मला कुठलं घेतलंय? हो का? मी सुद्धा नाही पित. हे पायनॅपल आहे ना? गुआवा. छान. हे गुआवा बेस्ट आहे. बेस्ट. हे लाटणं. त्याला सुद्धा हे चालतं. किती रुपये? हे प्लास्टिकचं आहे. मला आता ऍक्च्युली काय माहिती आहे का लाकडाचं पाहिजे ना? लाकडाचं नाही आहे का ह्याच्यामध्ये? मला पाहिजे असेल तर हे तुम्हाला 10 बॉटल 4 बॉटल घ्यायची आहे ना, हे ऑलिव्ह येते हे सर्वांसाठी तुमचा पाच जुलान मच्छर मुंगी वालबी कितीचं लाल आहे हे? कलर आहे, सर्वांसाठी चालू मला आता ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला 30-40-50 पाणी आता कुठे जायचं साक्षी? तर बघूया. आपला जो Chinese काय बघूया? अंधार झालाय. आता आम्ही एक्झिबिशन मधून निघालोय. तर बघू काहीतरी खाणार. ओके, रोड क्रॉस करायचा आहे मला. तर एक्झिबिशन जिथे सुरू होतं ना त्याच्या समोरच एक फूड ट्रक लागलेला रोड क्रॉस केल्यानंतर. तर तिथेच जेवायचं आम्ही ठरवलं. हा आहे त्यांचा मेन्यू. तर आज आम्ही असं स्ट्रीट फूड खाणार आहोत. हो ना साक्षी? साक्षी. आज काय खाणार आहोत आपण? स्ट्रीट फूड असं नाही म्हणता येणार. आपलं मायेची भाकर. मायची भाकर. हां, पण आम्ही असं रोड साईडच खातोय. अशी गाडी आहे छानशी, स्वच्छ आहे गाडी रिक्षा बुक केली. म्हणून मग इथे थांबले खायला. तर आज शनिवार आहे त्यामुळे मी तरी आंबोळी चटणी वगैरे खाणार आहे आणि यांनी कोंबडी वडे वगैरे घेतले चितरनी आणि साक्षीने. आता मी खाणार. आलं का तुम्हाला दाखवते कसं आहे ते. तर हे आहेत कोंबडी वडे. वडे म्हणजे गावाकडे बनवतात ना ते थापून पुरीसारखे असतात मिक्स धान्याचे. आणि मी मागवलेली आहे आंबोळी आणि चटणी. तर दोन्ही खूप टेस्टी होतं. म्हणजे माझा आंबोळी चटणी तर खूपच छान होतं. आंबोळी बघू शकता एकदम जाळीदार आहे, मस्त मऊ लुसलुशीत. तर छान होती, खायला मजा आली. आणि त्यांचं पण जेवण चांगलंच होतं, टेस्टी होतं एकदम. तर आता इथे जेवलो वगैरे आणि मग घरी जायला निघालो. घरी गेल्यानंतर गप्पा गोष्टी करत करत झोपलो. आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 4-4:30 वाजता मग मी घरी जायला निघाली. तर मी ओला का उबर असं काहीतरी केलं होतं. ओला केलेली का उबर आता मला आठवत नाही, कारण का त्या दोन्हीपैकी एक काहीतरी मी करत असते, ओला नाही तर मग उबर. तर मला काय होतं माहिती आहे का बहिणीकडे वगैरे जायचं असतं, राहायचं असतं, फिरायचं असतं, सगळं असतं. पण घरी ही दोघं घरी असली ना का मग माझं मन काय राहत नाही. मग अर्धा जीव माझा इथे यांच्यापाशी घुटमळत असतो. तर बायकांचं असंच असतं ना, म्हणजे फिरायचं म्हणून बाहेर जातो आपण, दुसरीकडे राहायला वगैरे जातो, बहिणीकडे वगैरे मी असे जाते म्हणजे. तर आपल्याला आठवण मात्र मुलाची नवऱ्याची येत असते. त्यांचं ते काय खात असतील, कसं होत असेल, आपल्याशिवाय त्यांना जमतं आहे की नाही, हे सगळे 1760 विषय विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. तर तसंच मला पण होत होतं. मग दुपारनंतरच निघाले. म्हटलं चला पोचून तरी घरी गेल्यानंतर त्यांना माझ्या हातचं छानसं खाऊ पिऊ घालीन. तर मीरा रोडला तिकडे मच्छी वगैरे पण छान मिळते ना, तर मग जाता जाता मच्छी घेऊनच गेलेले मी. म्हणजे बनवलेली नाही तर मच्छी घेऊन गेलेले, मासे घेऊन गेलेले. आणि नंतर मग घरी जाऊन छान माशांचं जेवण वगैरे करून त्यांना घातलं, तेव्हा कुठे बरं वाटलं. तर आता काय काय शॉपिंग वगैरे केलं आहे ते मी तुम्हाला घरी जाऊनच दाखवेन. आणि आता पावसामुळे बघा मस्त झाडं वगैरे रोडला साईडला छान झालेली आहेत घोडबंदर रोडला. तर बरं वाटत होतं. आणि विचारही तिकडच्या घराच्या, आता घरी गेल्यावर काय काय करायचं आहे, सगळं आवरायचं आहे, कुठे बाहेर गेलो का हेच असतं. परत घरी गेल्यानंतर सगळे आवरावर वगैरे असते. आता बघू या दोघांनी कितपत काय काय कामं केली आहेत आणि काय काय माझ्यासाठी ठेवली आहेत ते तर घरी गेल्यावरच समजेल.
तर आत्ताच घरी आली आहे मी. संध्याकाळचे 6 वाजलेत. 6:15 दिसत आहेत कारण का 15 मिनटं पुढे असतं आमचं घड्याळ. सकाळी लवकर लवकर ऑफिसला जायचं असतं ना, म्हणून मग लवकर तयारी व्हावी म्हणून थोडं घड्याळ पुढेच ठेवतो आम्ही. तर 6 वाजलेले आहेत. मी आता मला अजून कॉफी वगैरे प्यायची आहे. म्हटलं कालचं जे काही एक्झिबिशनमध्ये घेतलेलं ते तुमच्यासोबत शेअर करूया. मी काय काय घेतलं एक्झिबिशनमधून. तर जास्त काही घेतलेलं नाही आहे, तर थोडंसं सामान घेतलेलं आहे. मेन म्हणजे विशेष म्हणजे मी छानशी साडी घेतलेली आहे, तर ती दाखवायची आहे तुम्हाला. आणि थोडीशी किडूक मिडूक ज्वेलरी घेतलेली आहे, मला आवडते तर तशी घेतली. असं थोडंफार थोड्या दिवसांनी चेंज करून घालायला मला, ड्रेसवर मॅचिंग घालायला मला आवडतं, तर ते घेतलं आहे. आणि तुम्ही बघितलंच तिकडे अभिजित केळकर यांचा पण स्टॉल होता, तर त्यांच्या स्टॉलवरून मी हे पीठ घेतलं. हे पीठ आहे उपवास भाजणीचं. तर उपवास भाजणी घेतली. हर्षदचा गुरुवारी उपवास असतो ना, तर म्हटलं घेऊन बघूया. तर ह्याच्यामध्ये ना भगर आहे, साबुदाणा आहे आणि राजगिऱ्याचं पीठ, असं 3 पिठं मिक्स असं हे उपवास ह्याची पण थालीपीठ वगैरे करू शकतो, थालीपीठं उपवासाची. तर म्हणून मग हे उपवास भाजणी घेतलेली आहे. तर ही तिकडून घेतली आहे. आणि ही माझी साडी. तर कलर इतका छान आहे ना, म्हणजे कॅमेऱ्यात खरंच तो कलर व्यवस्थित दिसत नाही आहे, असा फिरता कलर आहे, खूप छान. मी तुम्हाला ओपन करूनच दाखवते. तर ही अशी सुंदरशी साडी आहे बघा. आणि हा तिचा पदर आहे. हा असाच पदर आहे, हा लाईनवाला, अशा लाईन्स आहेत पदरावर. आणि असा फिरता कलर आहे बघा, असा निळा पण येतोय, हिरवा पण येतोय. तर खूप छान असा मयूरपंखी कलर आहे. आता मला खूप जास्त आवडला कलर. आणि कपडा म्हणाल तर इतका सॉफ्ट आणि छान, म्हणजे अशी चापून चोपून साडी बसेल. आता मला माहिती नाही मी ही साडीच नेसेन का ह्याचा ड्रेस शिवेन, मला खरं माहिती नाही. तर तुम्ही मला सजेस्ट करा काय करू, साडीच राहू दे का ड्रेस शिवू ह्याचा. कारण मी आता बऱ्याचशा साड्या माझ्या काढल्या ज्याचे मला स्वतःलाच, म्हणजे मी स्वतःच शिवणार आहे ड्रेसेस. तर बघू हिचा नंबर कधी लागतोय, किंवा मग 1-2 वेळा ॲज अ साडी नेसून घेईन आणि मग 1-2-3 वेळा नेसली का मग त्याचा ड्रेस शिवून टाकेन, असं काहीतरी करेन. तर अशी साडी आहे, खूप सुंदर साडी आहे बघा. आणि कपडा म्हणाल तर इतका सुंदर आहे ना, खूप सुंदर कपडा आहे त्याचा, खूप सॉफ्ट साडी आहे. तर ही घेतली. ही मला फक्त 1000 रुपयाला मिळालेली आहे साडी. तर त्यांनी काहीतरी 1300-1400 किंमत सांगितलेली आणि 1000 रुपयाला मला दिलेली आहे. तर खूप स्वस्त आणि मस्त स्टॉल, त्या स्टॉलवर साड्या होत्या, अजूनही होत्या मला आवडलेल्या. पण काय ना माझ्याकडे कलर तेच रिपीट होत होते, म्हणून मग नाही घेतलं. आणि तसंही साड्या तितक्या नेसल्या जात नाहीत माझ्याकडून, म्हणून मग एक साडी घेतली. तर हा कलर मला खूप जास्त आवडला, कलरसाठी विशेषतः मी. आणि हे जे फिरता कलर आहे ना त्याचा, तो मला खूप जास्त आवडला, म्हणून मग मी घेतली ही साडी. तर ही एक साडी 1000 रुपयाला. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याचा ड्रेस शिवू का नको हे पण मला कमेंट करून तुम्ही सजेस्ट करा मला, ठीक आहे. आणि ना काही थोडी ज्वेलरी वगैरे असं घेतलेलं आहे. एक परफ्यूमची बॉटल घेतली आहे, असं काय काय घेतलेलं आहे, छोटं किडूक मिडूक सामान. ही एक लिपस्टिक घेतली, पिंक शेड आहे, मला आवडली म्हणून मी घेतली आहे. आणि अशा छोट्या वस्तू घेतल्या आहेत. एक बांगडी पण घेतली, हे असं कडं घेतलं आहे, तुम्हाला दाखवते. तर हे असं सुंदरसं कडं घेतलं आहे बघा, छान आहे. असं मस्त ओपन होतं आणि असं क्लिप ऑन होतं, असं कडं आहे. आणि सुंदर डिझाईन आहे याचं, ते मला खूप जास्त आवडलं म्हणून मग हे कडं घेतलं. तर हे असं कडं आहे, हे माझं ऑलरेडी एक आहे कडं, त्याच्यावरच हे घातलं आहे. तर हे असं आहे, ते मला आवडलं ह्याचं डिझाईन म्हणून मग हे कडं घेतलं. आणि मी 2 अंगठ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. अंगठ्यांनासुद्धा मी खूप आवडी आहे, मला खूप जास्त आवडतात. तर 2 अंगठ्यासुद्धा घेतल्या आहेत. तर पहिली अंगठी ही अशी आहे, ही बघा अशी दिसते, छान अशी वेस्टर्न टाईपमध्ये आहे. आणि ही अशी मस्त इंडो वेस्टर्न टाईपमध्ये आहे. इंडियन पण म्हणून इंडियन ड्रेसेसवर पण होईल आणि वेस्टर्न ड्रेसेसवर पण होईल. तर अशा 2 अंगठ्या घेतल्या आहेत, मला आवडल्या.
250 रुपयाच्या आहेत ह्या. चांगल्या आहेत, अँटी टार्निश आहेत. तर ह्या 2 अंगठ्या घेतल्या. तसं छोटंसं शॉपिंग केलेलं आहे, जास्त काही नाही. ही एक परफ्यूमची बॉटल घेतली आहे, तर ह्याचं फ्रेग्रन्स खूप छान आहे, आवडला म्हणून मग ही छोटीशी अशी पॉकेटमध्ये आपल्याला पर्समध्ये कुठे जाता येता ठेवता येईल अशी बॉटल घेतली आहे. सुंदर सुगंध आहे तिचा, तर ते घेतलेलं आहे. तर असं मी एक्झिबिशनमधून शॉपिंग केलेलं आहे. आणि एक्झिबिशन आता ऑलरेडी मी घरी आली आहे, तर आज ते संपलेलं सुद्धा असेल, दुसरा दिवस आहे ना आज. तर आज एक्झिबिशन संपलं पण असेल, म्हणून तुमच्यासोबत जास्त काही शेअर नाही केलं, जास्त डिटेल्स तुम्हाला सांगितले नाही. आणि ह्या ज्या साड्या वगैरे आहेत, ह्या ज्या साड्या वगैरे आहेत ना, तर ह्या अशा साड्या ना एक्झिबिशनमध्येच मिळतात तुम्हाला, दुकानांमध्ये ना शोधूनही सापडत नाहीत खरोखर. हा कपडा आणि हे सगळं ना म्हणजे खरंच एक्झिबिशनला जात जा. तुम्हाला असं काहीतरी ना समथिंग डिफरंट असं काय हवं असेल ना, तर ते एक्झिबिशनमध्येच मिळतं, ते दुकानांमध्ये नाही मिळत आपल्याला. इन जनरल शोधावं लागतं भरपूर, आणि इतक्या स्वस्तामध्ये तर दुकानांमध्ये नाही मिळत. एक्झिबिशन्सला मिळून जातं आपल्याला युनिक असं. तर बरेच असे छोटे छोटे व्यापारी असतात जे स्वतः ते वस्तू बनवून वगैरे ठेवत असतात एक्झिबिशन्सला. तर तिकडे आपल्याला छान अशा हँडमेड गोष्टी वगैरे एक्झिबिशन्समध्ये मिळतात. त्यामुळे एक्झिबिशन कुठेही लागले ना, तर तुम्ही जात जा, आणि तुम्हाला आवडेल त्या वस्तू मला वाटतं तिथे मिळतीलच. तर मीही असे एक्झिबिशन्स अटेंड करत असते, आणि छान छान वस्तू तिथून मिळतात. तर चला, माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझं शॉपिंग कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर अजूनही नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.